बीड जिल्हा वकील संघटनेचा बीड जिल्हा वकील संघटनेचा बीड जिल्हा वकील संघ एकट्याचा बीड जिल्हा वकील संघ एकट्याचा हम सब एक है हम सब मोर्चा काढण्यात आलेला आहे। काय हा मोर्चाचं स्वरूप आहे, काय सांगायचं? नुकताच भारतातल्या लोकसभेमध्ये एक विधेयक आलेलं आहे आणि हे विधेयक सुप्रीम कोर्टाचे 4 डिव्हिजन केलेले आहे। मुंबई, मद्रास, कलकत्ता आणि दिल्ली या 4 ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ झाले पाहिजे असं एक विधेयक आलेलं आहे। याच विधेयकाला पुढे जाऊन बीड वकील संघाचा अशी आग्रही मागणी आहे की भारत देशामधले जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणी खंडपीठ आलं पाहिजे। त्याचं कारण हे आहे की जनतेला जलद आणि स्वस्त न्याय मिळाला पाहिजे आणि जनतेला जलद आणि स्वस्त न्याय मिळण्यासाठी त्याचं केंद्र हे जिल्ह्याच्या ठिकाण पाहिजे। आपण जर हायकोर्टातली पेंडिंग पाहितली, दिवाणी प्रकरणं जर पाहितले तर दिवाणी प्रकरणामध्ये तालुक्याला 5 वर्षे लागतात, जिल्ह्याला 10 वर्षे लागतात, हायकोर्टात 20 वर्षे लागतात आणि सुप्रीम कोर्टात 4थी पिढी येते। एवढं जर उशीर होत असेल तर जनतेला न्याय मिळणार नाही। फौजदारी ट्रायलचं प्रकरण जर घेतलं, एखाद्या आरोपीला शिक्षा झाली तर सुप्रीम हायकोर्टामध्ये 10 वर्षे लागतात, 10 वर्षांनी तो निर्दोष सुटतो आणि 10 वर्ष तो जेलमध्ये राहिला। याचं काय करायचं? जर जिल्ह्याच्या ठिकाणी हायकोर्ट आलं त्याचा तात्काळ निकाल लागू शकतो आणि जनतेला सुलभ आणि जलद न्याय मिळण्यासाठी भारतातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हायकोर्ट आणि भारतातल्या राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी सुप्रीम कोर्टचे खंडपीठ झाले पाहिजे अशी आग्रही मागणी ही बीड जिल्ह्याची आहे। ॲक्शन ॲक्टच्या संदर्भात अनेक मागण्या होत आहेत। महाराष्ट्रामध्ये अनेक वकिलावरती हल्ले होत आहेत, त्या संदर्भात काय सांगाल? आम्ही वेळोवेळी महाराष्ट्र शासनाला ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करा अशी निवेदन दिलेले आहेत, मोर्चा काढलेला आहे, मागण्या केलेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये जर महाराष्ट्र सरकारने ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू केला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन बीड येथे छेडू। बीड जिल्हा हा कामगारांचा जिल्हा आहे आणि आता काय झालंय की आपलं कायदा आपल्या दारी आणि न्याय आपल्या दारी ही शासनाची जी योजना आहे त्या अंतर्गत गेवराई प्रत्येक तालुक्याला सत्र न्यायालय व दिव्यांनी न्यायालय वरिष्ठ स्तर हे चालू झालेले आहे। त्यामुळे आपल्या बीड जिल्हा धाराशिव जिल्हा या सगळ्या लातूर जिल्हा ह्या सगळ्या लोकांना उच्च न्यायालयामध्ये जायचं म्हटलं तर 200-300 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो। मग त्यासाठी खर्च येतो, राहण्याचा व्यवस्था त्यांची होत नाही, खर्चिक बाब आहे आणि हे मराठवाडा हा आपला ऊसतोड कामगाराचा जिल्हा असल्यामुळं न्याय लोकांना मिळतच नाही। मग आमची प्रामुख्याने ही मागणी आहे की आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचं सर्किट जर बीडला जर मिळालं ते फार उत्तम होईल आणि बीड हे मध्यवर्ती ठिकाण आहे। आजूबाजूच्या तालुक्यांना जिल्ह्यांना बीड हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे लोकांची ये-जा कायदा न्याय हा स्वस्त होईल। त्यामुळे ही प्रामुख्याने मागणी आहे। दुसरी आमची मागणी अशी आहे की शाळा प्राधिकरण झालं पाहिजे, कामगार न्यायालय ही बीडमध्ये झालं पाहिजे आणि ग्राहक आयोग म्हणजे ग्राहक कन्झ्युमर कोर्ट हे आज भाड्याच्या इमारतीत आहे आणि आम्हाला वकिलांना काम करताना फार त्रास होतो। ती जर आयोग हा कामगार आयोग जर आमच्या बीड न्यायालयाच्या इमारतीत आला तर फार चांगलं होईल, सगळ्यांना सोयीचं होईल आणि लोकांनाही एकाच इमारतीमध्ये सगळ्या न्याय मिळेल। आणखी दुसरी गोष्ट म्हणजे जन्म मृत्यू ह्याचं नोंदणीचं जे काम आहे ते आमच्या कोर्टामध्ये अगोदर होतं, आता ते इतर ऑफिसला गेलेले आहेत। आमची अशी प्रामुख्याने मागणी आहे तर जन्म मृत्यू प्रमाणपत्र जे लोकांना मिळायचं त्याची खूप नितांत गरज आहे, कारण आपला हा मागासलेला जिल्हा असल्यामुळे त्याची नोंदणी झालेली नसते की त्याचं जे कामकाज आहे ते हे दिवाणी न्यायालयाला मिळावं बीडच्या, ही आमची मागणी आहे। शाळा प्राधिकरण चालू झालं पाहिजे आणि हे वेळेवर नाही चालू झालं तर आम्ही पुढचं तीव्र आंदोलन करणार आहोत। आज बीड जिल्हा वकील संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला आहे। काय विषय आहेत आजचे? आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयावर या ठिकाणी बीड जिल्हा वकील संघाच्या वतीनं मोर्चा निघालेला होता आणि त्या मोर्चाच्या जी काही बीड जिल्हा वकील संघाच्या प्रमुख मागण्या आहेत त्या खालीलप्रमाणे: मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच बीड येथे स्थापन करण्यात यावे, महसुली बीड जिल्ह्यासाठी बीड येथे नवीन भूसंपादन कायदा 2015 नुसार
भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना प्राधिकरण बीड येथे स्थापन करण्यात यावे. महसुली बीड जिल्ह्यासाठी बीड येथे कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय बीड येथे स्थापन करण्यात यावे. बीड जिल्ह्यासाठी सहकार न्यायालय स्थापन करण्यात यावे. बीड येथे महसुली प्राधिकरण स्थापन करण्यात यावे. बीड येथे कर्ज वसुली प्राधिकरण स्थापन करण्यात यावे. महारेरा प्राधिकरण बीड येथे स्थापन करण्यात यावे. जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 अंतर्गतची प्रकरणे दिवाणी न्यायालयाकडे वर्ग करण्यात यावेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत होणारी सर्व अपिलाची प्रकरणे जिल्हा न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात देण्यात यावी. महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण बीड येथे स्थापन करण्यात यावे. फौजदारी कायद्याखाली विशेष न्यायालयाची स्वतंत्र जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात यावी. अंबिका चौक बीड येथील किरायाच्या जागेत चालू असलेले जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालय, न्यायालय, कौटुंबिक न्यायालय या कोर्ट इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात यावे. जालना रोडवरील सहाय्यक धर्मादाय आयुक्त बीड यांचे कार्यालय, न्यायालय, कौटुंबिक न्यायालय इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात यावे. मुख्य कार्यकारी अधिकारी वक्फ बोर्ड छत्रपती संभाजीनगर यांच्याकडील सुनावण्या बीड येथे नियमितपणे घेण्यात याव्यात. एकात्मिक वक्फ व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यक्षमता आणि विकास कायदा 1995 उम्मीद जुना वक्फ कायदा 1995 मधील कलम 83 प्रमाणे वक्फ प्राधिकरण बीड येथे स्थापन करण्यात यावे. अशा प्रमुख मागण्या घेऊन या ठिकाणी बीड जिल्हा वकील संघाचे सर्व सदस्य मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. शासनाने आमच्या मागण्याची तात्काळ दखल घ्यावी. जर आमच्या मागण्याची दखल नाही घेतली, आता जवळपास हा दुसरा मोर्चा आहे. आता आमच्यावर मोर्चा डबल काढण्याची प्रशासनाला विनंती आहे की वेळ येऊ देऊ नका. आणि जर आम्हाला पुन्हा या ठिकाणी वेगळा पवित्रा घ्यावा लागेल, तात्काळ या मागण्याची दखल माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी घ्यावी अशी विनंती करतो. धन्यवाद.